मोदी यांच्या संकल्पनेतून ज्यांच्या एक संकल्पना आहे की या देशातल्या प्रत्येक नागरिकांना आपलं स्वतःचं घर असायला पाहिजे, या संकल्पनेतून पंतप्रधान आवास योजना या अंतर्गत आज सोलापूर येथे राष्ट्रीय अटल गृहनिर्माण संस्था व तसेच महालक्ष्मी गृहनिर्माण संस्था असे दोन्ही संस्थेच्या आजच्या 1450 घराचं आज वितरण करण्याचं काम आज या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या हस्ते झालं। या कार्यक्रमाला गृहनिर्माण संस्थेचे माननीय आढळराव पाटील साहेब इथं उपस्थित होते आणि एक चांगला कार्यक्रम ज्यांना या गेल्या गोरगरिबांना ज्यांना घरं नव्हते असे 1400-1500 लोकांना आज घराची ताबा त्यांच्या ताब्यात देण्यात आलं, त्यांना घरची चावी देण्यात आलं। आणि ही संकल्पना खरंच मी एकदा साहेबाला भेटायला गेलेलं असताना आपले मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की तुम्ही एखादी घरकुल योजना आणा आणि सर्वसामान्य गोरगरिबाला ते करा। आणि या गृहनिर्माण संस्थाला पंतप्रधान आवास योजनेमधनं आणि तसेच बांधकाम कामगार व्यवसायातून व तसेच राज्य शासनाकडनं तिघाकडनं अनुदान दिल्यामुळे कमीत कमी पैशामध्ये कमीत कमी याच्यामध्ये व तसेच या प्रकल्पाला आपल्या ड्रेनेजसाठी पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी दिल्यामुळे फार कमी पैसा याच्यामध्ये त्यांना आपल्याला या लाभार्थ्यांना ही घरं देण्यात आलं। मला असं वाटतं की एक प्रकारचं चांगलं आणि त्याच्यापेक्षा जास्त या सोलापूरकरांचा आजचा आनंदाचा दिवस आहे। आनंदी द्विगुणाचा करायचं म्हणलं आहे की आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणाले की सोलापूरला लवकरात लवकर IT पार्क आणू आणि ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे। आणि सोलापुराच्या दुहेरी पाईपलाईन केलं आणि त्याच्या वितरणासाठी जी जुनी व्यवस्था ती नवीन करण्यासाठी 850 कोटी रुपयाचं त्यांनी जाहीर केलं। ही सगळ्यात मोठी संकल्प ज्या अनेक दिवसापूर्वी सोलापूर वाट बघत होता IT पार्क, ज्यांच्या सोलापुराचे सगळ्यांच्या घरातले मुलं परगावी कामाला जात होते, कालांतराने ते थांबतील आणि सोलापूर हाही एक पुण्यासारखा एक चांगला IT पार्क असलेला गाव होईल आणि इथं मोठमोठे उद्योग येतील। ही एक चांगली चांगलं आपल्या सगळ्यांना भेट आज देवेंद्रजी फडणवीस दिलं, त्यांचं मी मनपूर्वक आभार।